नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया दोडक्याची सुक्की भाजी. असेच पाहिजे आपल्याला कवळे कवळे एकदम. आपली भाजी एकदम टेस्टी बनते. चला आपण बनवूया. आपण पाव किलो दोडके घेतले आहे. याला 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. दोडके 2 वेळा स्वच्छ धुवून झाला आहे. आपण दोडक्याला खिसून घेऊया. आपण वाटीनं पण खिसू शकता, गिलासानं पण खिसू शकता, पिल्लरनं पण खिसू शकता. आपण पिल्लरनं खिसूया. सर्व दोडके आपले खिसून झाले आहे. दोडक्याला आपण किचनच्या दगडावर पण कट करू शकता. पाट्यावर कट करूया. दोडक्याला आपण बारीक कट करूया. सर्व दोडके आपण असेच कट करून घेऊया. आपले दोडके सर्व कट करून झाले आहे. थोडीशी कोथिंबीर देऊन घेऊया. देऊन घेतलेली कोथिंबीर आपण बारीक कट करूया. कट करून झाला आहे आपला कोथिंबीर. एक टमाटा देऊन घेऊया. टमाट्याला बारीक कट करूया. टमाट्यामधले बिया चांगले नसतात, बिया काढून टाकूया. बारीक कट करून घेऊया. आपला एक टमाटा कट करून झाला आहे. एक कांदा कट करूया. आपण त्याचा शेलटा काढून घेऊया. कांद्याचं मूड चांगला नसते, आपण काढून टाकूया. कांद्याला बारीक कट करूया. आपला एक कांदा कट करून झाला आहे. एक छोटा लसणाचा गड्डा आपण सोलून घेऊया. या पद्धतीनं सर्व लसूण सोलून घेऊया आपण. आपला लसूण सर्व सोलून झाला आहे. दोडक्याची भाजी आपण चुलीवर पण बनवू शकतो, इंडक्शन चुलीवर पण बनवू शकतो, गॅसवर पण बनवू शकतो. आपण गॅस पेटवूया. तवा ठेवूया. तवा गरम होऊ देऊया. आपला तवा गरम झाला आहे. पावाटी शेंगदाणे आपण भाजून घेऊया. शेंगदाण्याला आपण फिरवूया. आपले शेंगदाणे कसे चुटचुट करत आहेत. आपले शेंगदाणे भाजून झाले आहे. तर गॅस बंद करूया. आपले शेंगदाणे 2 मिनिटं थंड होऊ देऊया. गॅस पेटूया. फॅन कढई ठेवूया. कोणचं पण कढई चालते, टोप चालते. आपला कढई गरम होऊ देऊया. 2 मिनिटं झाले आहे. आपले शेंगदाणे थंड झाले आहे. शेंगदाण्याचा शिलटा काढूया. आपल्या शेंगदाण्याचा शिलटा काढून झाला आहे. एक छोटा लसणाचा गड्डा सोललेला टाकूया. पाव चमच मीठ टाकूया. आपण हे शेंगदाणे लसूण खलबत्त्यामध्ये पण वाटू शकता, मिक्सरला पण वाटू शकता. आपण मिक्सरला वाटून घेऊया. आपले लसूण शेंगदाणे वाटून झाले आहे. किती छान झाला आहे, बारीक बारीक एकदम. आपला कढई गरम झाला आहे. 1.5 चमच तेल टाकूया. आपण कमी पण टाकू शकता, जास्ती पण टाकू शकता. आपला तेल गरम होऊ देऊया. आपला तेल गरम झाला आहे. 1 चमच राई टाकूया. 1 चमच जिरा टाकूया. त्याला व्यवस्थित फिरवूया. गॅस फास्ट करूया. तसे राई जिरे आपले कडकड करत आहेत. आपले राई जिरे कळले आहेत. ते कांदा कट केलेलं टाकूया. कांद्याला फिरवूया. आपले कांदे फ्राय झाले आहे. अर्धा चमच लसणाचं पेस्ट टाकूया. त्याला पण चांगलं व्यवस्थित फिरून घेऊया. गॅस स्लो करूया. अद्रक लसणाचं पेस्ट फ्राय झाला आहे. एक टमाटा कट केलेलं टाकूया. टमाट्याला फिरवून घेऊया. टमाटा फ्राय झाला आहे. 1 चमच हळद पावडर टाकूया. त्याला पण फिरवूया. या चमचानं 2 चमच मिरची पावडर घेतले. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. टाकूया. फिरवून घेऊया. हे दोडके पाव किलो आपण धुवून बारीक कट केलेले टाकूया. त्याला व्यवस्थित फिरूया. त्याच्या अगोदर मी पातळ दोडक्याची भाजी युट्यूबला टाकली आहे, आपण बघू शकता. शेंगदाणे लसूण वाटलेलं आपण कूट ह्याच्यात टाकूया. आपण व्यवस्थित फिरून घेऊया. आपल्याला दोडक्याची भाजी सुक्की बनवायची आहे म्हणून पावणे वाटी पाणी टाकूया. फिरून घेऊया. मीठ पाव चमच टाकूया. आपण जास्ती पण टाकू शकता, कमी पण टाकू शकता. 5 मिनिटं आपण दोडक्याच्या भाजीला वाफेवर झाकून ठेवूया. गॅस स्लो करूया. 5 मिनिटं झाले आहे. आपण बघूया आपली दोडक्याची भाजी सुक्की बनली का. बघूया आपली दोडक्याची भाजी शिजली का.
आपली दोडक्याची भाजी शिजून झाली आहे. आपण गॅस बंद करूया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. व्यवस्थित फिरून घेऊया. आपली दोडक्याची भाजी सुकी बनवून तयार झाली आहे. ह्या पद्धतीनं बनवून पहा, खाऊन पहा. चपाती सोबत पण खाऊ शकता, भाकरी सोबत पण खाऊ शकता, टिफिनला पण नेऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.